राम कृष्ण
राशी हरी कथा सुख राशी हरी कथा सुख राशी हरी कथा सुख राशी हरी कथा तारु भव सागरीचे तारु भव सागरीचे तारु भव सागरीचे तारु भव सागरीचे ऊंच नीच अधिकारी ऊंच नीच अधिकारी ऊंच नीच अधिकारी ऊंच नीच अधिकारी चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे देवे गोकुळे देवे गोकुळे देवे गोकुळे देवे गोकुळे देवे गोकुळे तारु भव सागरीचे तारु भव सागरीचे तारु भव सागरीचे तारु भव सागरीचे उच्च नीच अधिकारी 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 म्हणे कृपा करी तुकामणे कृपा करे म्हणे कृपा करी कृपा करे आवडी धरी म्हणून आवडी धरी म्हणून हरी आवडी धरे मनोने आवडी धरे मनोने धरी मनोने आवडी धरे मनोने तारु भव सागरी तारु भव सागरी तारु भव सागरी तारु भव सागरी नीच अधिकारी उच्च नीच अधिकारी उच्च नीच अधिकारी उच्च नीच अधिकारी अधिकारी उच्च नीच अधिकारी पार कुमारी कुमार कुमारी पार कुमारी जय कुमार पार जय कुमार कुमार पार कुमार कुमार कुमारी हरि जय कुमार कुमारी पुढे चाल म्हणतील हरिभक्त परायण विनायक महाराज चोपडे व पाठीमाग माऊली महाराज पिंपरे. देना आनी दुर्बळ से देना आनी दुर्बळ से दीना दुर्बळाचे दीना
रूप हरि कत सुख राशि सुख 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 राशि हरि कथा तारो तारो कथा सुख राशि कथा हरि कथा हरि कथा सुख राशि सुख राशि हरि कथा तारु भव सागरी
अधिकारी ते तारू भवसागरीचे ऊंच नीच अधिकारी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी तारू भवसागरीचे ऊंच नीच अधिकारी तुका म्हणे आवडी धरी कृपा करी म्हणून तारू भवसागरीचे ऊंच नीच अधिकारी विठाला 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 पूर्णेंदु
सुदु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्वमहं न जाने मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेला भगवंताच्या गोड चरित्राचं वर्णन करणारा सुखरासी असलेली हरिकथा दिन दुर्बळांना समाधान देणारी आहे. एवढंच नाही, भवसागरातून ती तारणारी आहे. गोकुळातलं पवित्र चरित्र सगळ्यांनी उच्चारावं, त्याविषयी आवड धरावी, म्हणजे भगवान आपल्यावर कृपा करतील असा संदेश देणारा अभंग आहे. विठाला ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा अभंग संत श्रेष्ठ श्री तुकोबारा यांचा आहे. 4 चरणाचा आहे. काल्याच्या प्रकरणातला भगवंताच्या चरित्राचं गुणगान करणारा आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी महत्वाचा परिहार. प्रातस्मरणीय सद्गुरु संत नागोबा आप्पा महाराजांच्या पुण्यतिथीचा हा सोहळा गेल्या 48 वर्षापासून ग्रामस्थ मंडळी साजरा करत आहेत. सोहळ्याचं हे 48वे वर्ष. त्याची काल्याची कीर्तन सेवा, माता भगिनी, तरुण बांधव, ज्येष्ठ मंडळी, सर्व गावकरी मंडळ, आपलं गावचं गुणवान भजनी मंडळ सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. गेली 7 दिवस आपल्या सेवेमध्ये आमचे जीवलग मित्र मृदंग रत्न मृदंग अलंकार सतीशजी महाराज केदार स्वतः उपस्थित असून वांजरखेडा येथील त्यांच्या माऊली दादा वारकरी शिक्षण संस्थेतली सर्व विद्यार्थी मंडळी सोबत घेऊन महाराज उपस्थित आहेत. महाराजांना धन्यवाद आहेत. 7 दिवस आमचे आंधळे महाराज आहेत, विनायक महाराज आहेतच. आज योगायोगाने आमचे माऊली महाराज आले. गावातील परिसरातील सर्व गुणवान भजनी मंडळ, आमचे पेटीवादक आहेत. तुम्ही सर्व गावकरी मंडळी सर्वांच्या उपस्थितीत चाललेला देखणा आणि गोड असा सोहळा तुमच्या सर्वांच्या वतीनं आमच्या धर्मराज दादांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलेलं हे निमंत्रण आणि अंजनपूर नगरीमध्ये पुन्हा दुसऱ्यांदा कीर्तन सेवेसाठी येण्याचा योग आहे. विठाला चरित्र 3 प्रकारचं आहे. एक देवाचं चरित्र आहे, दुसरं महापुरुषांचं चरित्र आहे आणि तिसरं संतांचं चरित्र आहे. महापुरुषांच्या चरित्राला भौतिक चरित्र म्हणायचं, संतांच्या चरित्राला आध्यात्मिक चरित्र म्हणायचं आणि देवाच्या चरित्राला दैवी चरित्र म्हणायचं. चरित्र 3ही महत्वाचे आहेत, आत्मसात केले पाहिजे, ऐकले पाहिजे.
उच्चारले पाहिजे. महापुरुष का अभ्यासायचे? कारण त्यांचं चरित्र आपल्याला प्रेरणा देतं. 2 गोड वाक्य सांगतो. महापुरुषांचा भूतकाळ आपला वर्तमान काळ असला पाहिजे, म्हणजे महापुरुषांचा जो वर्तमान आहे तो आपला भविष्यकाळ होण्याची शक्यता असते. छत्रपती शिवराय अभ्यासले पाहिजे. केवळ वयाच्या 16व्या वर्षी धारोष्ण रक्ताची धार रायरेश्वराच्या पिंडीला अर्पण करून स्वराज्याचं तोरण तोरणागडावरती बांधलं. 18 पगड जातींना सोबत घेऊन 500 मावळ्यांनीशी स्वराज्याचा संकल्प केला आणि 500 मावळ्यांना घेऊन सुरू झालेला प्रवास एक दिवस 32 मन सोन्याच्या सिंहासनापर्यंत जाऊन पोहोचला. अभ्यासले पाहिजे शिवाजी महाराज. हे घडलं कसं? 4 सत्तांना प्रतिउत्तर देता देता महाराजांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं कसं? ज्याला वाटतं ना मी संपलो, मी उद्ध्वस्त झालो, माझ्याकडे आता काही राहिलं नाही, आता मला फक्त आत्महत्या हा एकच पर्याय शिल्लक राहिलाय, असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी एकदा शिवाजी महाराजांचं चरित्र वाचावं. उभ्या आयुष्यात पुन्हा आत्महत्येचा विचार डोक्यात येणार नाही. पुरंदरच्या तहानंतर महाराजांच्या हातात काय राहिलं होतं एकदा इतिहासात वाचा. दिल्ली सम्राट मुघल बादशहानं पुरंदरच्या तहात महाराजांकडून 23 किल्ले घेतले होते. 23 किल्ले म्हणजे 95% स्वराज्य मुघलांच्या घशात गेलं होतं. संभाजीराजांना 6000ची मनसबदारी वयाच्या 6व्या वर्षी मुघलांकडून मिळाली होती. तेवढं एक वतन 6000ची मनसबदारी सोडली तर महाराजांच्या हातात काहीही राहिलं नव्हतं. पुरंदरचा तह संभाजीराजे 6 वर्षाचे असताना, म्हणजे जेमतेम शिवरायांच्या 32-35च्या दरम्यानचा खेळ येतो. 32, 35, 40च्या आसपास असतील महाराज. 35व्या वर्षी शून्य हातात आहे आणि 50व्या वर्षी महाराष्ट्राचा छत्रपती म्हणून 32 मन सोन्याच्या सिंहासनावर महाराज विराजमान झालेत. हे साधं काम नाही. याच्यासाठी किती फिनिक्स पक्षी लोक म्हणतात, मी काही बघितला नाही, पण छत्रपती शिवराय जेव्हा वाचले तेव्हा लक्षात आलं फिनिक्स जर असेल तर तो यांच्यासारखाच असला पाहिजे. राखेतून भरारी घेऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार. वाचले पाहिजे शिवाजी महाराज, प्रेरणा देतात. चरित्र आणि चारित्र्य दोन्हीचा संगम पाहायचा असेल तर शिवराय वाचा. चरित्र त्यांचं होतं ज्यांचं चारित्र्य चांगलं असतं. जगद्गुरूंचा सहवास शिवरायांना चारित्र्य संपन्न बनवून गेला. तुकोबारायाचे उद्गार आहेत, पराविया नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईचे, परोपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. बस हे तत्व शिवरायांनी अंगीकारलं. कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा बंदिस्त म्हणून सादर केल्या गेली, शिवरायांनी त्या लावण्यवतीकडे पाहिलं, हात जोडले आणि सांगितलं, अप्रतिम सौंदर्य दिलंय तुम्हाला ईश्वराने. हेच सौंदर्य जर आमच्या आई साहेबांना असतं तर आम्ही तुमच्याही पेक्षा जास्त सुंदर झालो असतो. याचा अर्थ जिजाऊ मासाहेब सुंदर नव्हत्या असा घ्यायचा नाही. जिजाऊ मासाहेब सुंदरच होत्या, पण परस्त्रीला आपल्या आईपेक्षा श्रेष्ठ दर्जा देणारं अंतकरण आपल्या शिवाजीराजांकडे होतं. म्हणून महाराजांनी तिच्याकडे कविता तयार झाल्या त्याच्या, अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही असेच सुंदर असतो वदले छत्रपती. वाचलं पाहिजे. चारित्र्य घडवायचं असेल तर शिवरायाचं चरित्र वाचलं पाहिजे. विठाला त्याच सिंहाच्या पोटी छावा म्हणून जन्माला आलेले संभाजीराजे वयाच्या 13व्या वर्षी शंभूराजांनी बुधभूषणम नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिलाय. आमच्या सारख्या शास्त्री लोकांची मती गुंग होऊन जाईल असा एक श्लोक त्या काव्यात आहे. नखशिका नावाचं सौंदर्य रसानं ओतप्रोत भरलेलं काव्य वयाच्या 14व्या वर्षी शंभूराजांनी केलं. वयाच्या 22व्या वर्षी शंभूराजे महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती झाले आणि वयाच्या 32व्या वर्षी त्यांना देश देव धर्मासाठी प्राण घेतला हाती म्हणून बलिदान द्यावं लागलं. 9 वर्षाची राजकीय कारकीर्द मिळाली.
9 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये 115 पेक्षा जास्त लढाया लढून एकही पराभव न पत्करलेला भूतलावरचा एकमेव राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. गिनीज बुकानं नोंद घेतली आहे शंभूराजांच्या चरित्राची, वाचले पाहिजे. काळ्या पाण्याची सजा भोगणारे सावरकर, विनायक दामोदरचा स्वातंत्र्यवीर झाला कसा, वाचला पाहिजे. चिपऱ्यानं कविता खरडल्या भिंतीवर, खवळलेल्या सागराला पहावं आणि प्रेमानं डोळे भरून त्या सागराला विनंती करावी, ने मजसी परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. वाचलं पाहिजे. झाशीची राणी वाचली पाहिजे, मेरी झाशी नहीं दूंगी. सुभाषचंद्र बोस, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. महापुरुषांची चरित्र आपल्याला प्रेरणा देतात, म्हणून ती ऐकली पाहिजे आणि वाचली पाहिजे. विठाला जे शूर असतात भगवान म्हणतात ते दोन्ही बाजूनं फायद्याचे असतात. लढताना धारातीर्थी पडले तर ते वैकुंठाला जातील आणि लढताना विजयी झाले तर ते पदकाचे सन्मानाचे मानकरी होते. हतोवा प्राप्सेसी स्वर्गम जितवावा भोक्षेसे महिम. मरता मोक्त झाला मान पावे, मरता मोक्त झाला मान पावे, ओ मरता मोक्त झाला मान पावे, मरता मोक्त झाला मान पावे. तुका म्हणे शूर दोही पक्षी भाला, तुका म्हणे शूर दोही पक्षी भाला, म्हणे शूर दोही पक्षी भाला, तुका म्हणे शूर दोही पक्षी भाला. मरता मुक्त झाला मान पावे, मरता मुक्त झाला मान पावे, मुक्त झाला मान पावे, मरता मुक्त झाला मान पावे. तुका म्हणे शूर दोही पक्षी भला, मरता मुक्त झाला मान पावे. तुका म्हणे शुरा शोभती हत्यारे, हत्यार कोणी वागवायचे नाही, त्याला शूरच लागतो. देशाच्या सीमेवर लढणारा जवान अभ्यासला पाहिजे. बघा महाराज, कुठल्याही जवानाला विचारा, तुम्ही सीमेवर उभे आहात, तुमच्या मनात विचार काय असतात, तो सांगल महाराज विचार दोनच. जिवंत आहे तोपर्यंत तिरंगा फडकताना दिसला पाहिजे आणि मेलो तर तिरंग्यात गुंडाळून गावाकडे गेलो पाहिजे, संपला विषय. तिसरी भावनाच नाही. जगायचं ते तिरंगा फडकवण्यासाठी, मरायचं ते तिरंग्यात गुंडाळून गावाकडं जाण्यासाठी. याला म्हणायचं भौतिक चरित्र. दुसरं आध्यात्मिक चरित्र संतांचं. संतही अभ्यासले पाहिजे, वाचले पाहिजे. का सांगतो, आपण सुज्ञ मंडळी मला सांगा, दररोज आपण आरशात पाहतो, कशामुळं? आरशाला बरं वाटावं म्हणून नाही. आपल्या चेहऱ्याला काळं लागलेलं असावं, ते घेऊन आपण कीर्तनात बसावं, ते बघून लोकांनी हसावं आणि नंतर आपण मोबाईल मध्ये बघून पुसावं. हे काही बरं नाही. दर्पणी पाहुणी मना रंजवितो. आपला चेहरा तपासायचा आरशात बघा, आपलं जीवन तपासायचं आप्पा महाराजांच्या चरित्रात बघा. विठाला विठाला हरपल्या आपण आपे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून ऐकावे वाणावे तेची सत. दुसरं मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, दिपे दिसे पाहता आपुलीच वस्तू. आपला मी विषयी घोटाळा आहे, स्वतःला आपण अजून ओळखलेलं नाही. तो घोटाळा दूर करण्याकरता आप्पा महाराजांसारख्या संतांची पुण्यतिथी साजरी करायची. पटवून देतो मी तुम्हाला. हे दादा, तुम्ही कोण आहे? म्हणा ना, पान खाणारा माणूस आहे म्हणून. मला इकडले लोक आवडते, पानं खातेत बिचारे. पान खालेलं चांगलं राहतंय, चांगलं राहतंय, काही लपवू नका, अडचण नाही. आमच्याकडे पानाचं फार कमी. जरा पान खायला पण हौस लागते महाराज. हे हौशी माणसं आहेत. तुम्ही कोण आहे?
किती वाजविणार म्हणा ना आता. आणि ते बाबा विनेकरी, हे महाराज मृदुंग्या मृदंगाचार्य. जाऊ द्या, तुम्ही म्हणाला आमचं जाऊ द्या महाराज, तुम्ही कोण आहे सांगा. मी तरी वेगळं काय सांगेल, फार सध्या कीर्तन करतो म्हणेल कीर्तनकार आहे. तुम्ही म्हणाल कीर्तनकार आहे माहित आहे, अजून पुढं मी पुढं काय सांगेल, नाव सांगेल माझं. आपण दोनच गोष्टी सांगू शकतो, एक तर देहाचं नाव नाही तर पद, हुद्दा. कोणी म्हणाल मी शिक्षक आहे, कोणी म्हणाल मी डॉक्टर आहे, कोणी म्हणाल मी इंजिनियर आहे, कोणी म्हणाल मी तलाठी ग्रामसेवक आहे, कोणी म्हणाल मी IAS IPS आहे. याच्या पलीकडे काय, उद्योगपती. आपण म्हणू आम्ही शेतकरी. शेतकरी म्हणजे फार्मर. फार्मर म्हणजे फार करतो आणि शेवटी मरतो. त्याला फार मर म्हणायचं. फार कर आणि मर, फार मर. पुढे गेलो आपण, नाव सांगू. मला विचारलं, मी म्हणल तुकाराम. पण प्रश्न आहे, जन्मलो तेव्हा मी तुकाराम आहे का? नाव ठेवलं असेल ना आमचं. उपजली या बाळकासी नाव नाही, ठेविलेली नावे शिव देतो. आई वडिलांनी याचं नाव तुकाराम ठेवलं, म्हणून आज अंजनपूर मध्ये तुकाराम महाराजाचं कीर्तन सुरू आहे. समजा आई वडिलांनी याचं नाव दगड्या ठेवलं असतं, आज इथं कीर्तन कोणाचं झालं असतं? दगडू महाराज म्हणा. सगळे सरात दगड्या म्हणाले. दगड्या कीर्तन कसा करल बरं? त्याला महाराज लावायचं ना, दगडू महाराज. याचं नाव धोंड्या असतं तर धोंडीबा महाराज म्हणा, धोंड्या नका म्हणू. नाव ठेवलं त्या नावानं. मग मी खरा कोण आहे याचा शोध संत चरित्रातून लागतो, म्हणून संत चरित्र वर्णन करावं. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, कडो येईल विचारिता, विचारिता, हे ठाऊक सभागी संता, हे ठाऊक सभागी संता, तुझा अनेक नाही मागुता जा, तुझा अनेक नाही मागुता जा, हो तुझा अनेक नाही मागुता जा, तुझा अनेक नाही मागुता जा. मी तत्वतः वासुदेव कळण्याकरता संत चरित्र सांगावं, ऐकावं. ज्ञानोबारायांपासून ते जोग महाराजापर्यंत, आप्पा महाराजापर्यंत सगळ्या संतांची चरित्र प्रेरणा देतात. आमच्या जोग महाराजच्या चरित्रातल्या एक दोन गोष्टी सांगतो. पुण्याच्या जवळ एक गाव, त्या गावच्या सप्ताहाची तपपूर्ती कार्यकर्ते जोग महाराजाकडे गेले. महाराज, तुमच्या कीर्तनाची एक तारीख आम्हाला पाहिजे. महाराज म्हणले, कधी आहे सप्ताह? ते म्हणले, रामनवमीला सुरुवात, हनुमान जयंतीला काला. महाराज म्हणले, अरे एवढी धावपळ, रामनवमी ते हनुमान जयंती. खरं सांगा, साधा पहारेकरी तरी मिळतोय का? मोठे मोठे ह्या वादकांना तर 50-50 ठिकाणचे फोन. उग दुखतय खुब्यात, दुखतय खुब्यात बी म्हणतय पॅक आहे सध्या. ज्यानं 2 महिन्यापूर्वी फेटा बांधलाय ते कीर्तनकार पण म्हणते 7 दिवस पॅक आहेत आपले. जोग महाराज रिकाम कसे असतील? त्यांनी डायरीच दाखवली, बघा हे सगळे दिवस गेलेत. कार्यकर्ते लय हुशार असतील. एक कार्यकर्ता म्हणला, महाराज हे 22 तारखेचं जे गाव आहे का, ते 50च घराचं गाव आहे. आमचं गाव 4000 लोक वस्तीचं आहे, शिवाय आमच्या गावची तपपूर्ती आहे. तुम्ही काय करा, ती तारीख कट करा आणि आमच्या गावाला द्या. जोग महाराज म्हणले, बुवा एकदा दिलेली तारीख कट करून दुसऱ्या गावाला द्यायला मी काही 2025 मधला महाराज नाही. कीर्तन उद्या ना आज महाराज सांगताय आजी मिली. ह्याला आजा तरी किती आहेत काय माहिती. आता धर्मराज म्हणू लागले, परवा एकाने चुकविलं म्हणले, आणि काय सांगितलं तर आजी. अरे मी म्हणलं मागच्या महिन्यात त्याची आजी मिली होती. मी म्हणलं त्याचा आजोबा लयच बादर होता गड्या. किती आजा केल्यात काय माहिती. कीर्तन चुकविलं की आजी मरती त्याची. जोग महाराज म्हणले, आजी मिली मामी मिली म्हणून कीर्तन चुकवायला मी काही 2025चा कीर्तनकार नाही. घेतली तारीख घेतली. तो म्हणला, अहो त्या गावात माणसं किती 50 असतील कीर्तनाला. जोग महाराज म्हणले, 50 असो नाही तर 25 असो, देव तर गावात असेल ना. आमचं कीर्तन देवासाठी असतं, लोकांसाठी नसतं.
कार्यकर्ते हट्टी असतात. बघू म्हणले तारीख तर घ्यायचीच आहे तुमची. निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी 4 गाड्या भरून परत आले. 50 लोक बघितले. जोग महाराजाला घामच फुटला. आले हो म्हणले हे पिढा. का आलात बाबा? ते म्हणले तारीख. जोग महाराज म्हणले काल सांगितलं ना तुम्हाला नाही म्हणून. ते कालचं काल गेलं. आता हे पत्र वाचा मग ठरवा काय करायचं. महाराजांनी पत्र काढलं, वाचलं. महाराज पत्र साध्या माणसाचं नव्हतं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं त्यांच्या लेटर पॅडवर पत्र होतं. पत्राचा मजकूर असा होता. श्रीमान विष्णुपंत जोग महाराज, आपले चरणासी आमचा सादर प्रणाम. पत्रास कारण की पत्र घेऊन आलेली मंडळी माझ्या अत्यंत जिव्हाळ्याची, प्रेमातली, विश्वासातली आहे. माझ्या राष्ट्रकार्यात त्यांचा नेहमी हातभार असतो. त्यांच्या गावी सप्ताहाची तपपूर्ती असल्या कारणाने आपली एक कीर्तन सेवा त्यांना अपेक्षित आहे. आपण त्यांना एक कीर्तन सेवा देऊन गावकऱ्यांसह मला उपकृत करावे. कळावे. आपले बाळ गंगाधर टिळक. स्वाक्षरीसह पत्र. जोग महाराजांनी घडी केली. पत्राची पत्र खिशात ठेवलं. आता कार्यकर्ते जोमातच ना महाराज. मिशावर हात टाकला कार्यकर्त्यांना. मग महाराज आता कसं? महाराजांनी सहज सांगून टाकलं, काल जसं आजही तसं. मग तारीख महाराज म्हणले देणार नाही. गेल्यात बदल होणे नाही म्हणले. पत्र जोग महाराज म्हणले वाचलंय. आमच्या मित्राचंच पत्र आहे. टिळक आणि आम्ही पुण्यात शेजारीच राहतो. गेल्यावर हे पत्र त्यांना परत करतो आणि त्यांची क्षमा मागतो, माफी मागतो. पण आज तुम्हाला कीर्तनासाठी होकार देऊ शकत नाही. शेवटी वैतागून कार्यकर्ता म्हणला, मग आम्ही कुठल्या तोंडाने टिळकाकडे जावं? आम्ही टिळकांना जाऊन काय सांगावं? जोग महाराजांनी रुबाबात सांगितलं, जाऊन सांगा तुमच्या टिळकांना, परमार्थाच्या क्षेत्रामधलं हा विष्णुपंत जोग फक्त देव मान्यांचं ऐकतो, लोकमान्यांचं ऐकत नाही. एवढी कमाल आहे. आता बातमी अशी वाऱ्यासारखी पांगली. दुसऱ्या गावचा एक श्रीमंत सावकार त्या लोकांकडे गेला. सप्त्यात तारीख नाही ना मिळाली बुवाची तुम्हाला? ते म्हणले नाही मिळाली हो. माझ्या पोराच्या वाढदिवसाला बुवाला कीर्तन करायला लावतो का नाही बघा. गेला जोग महाराजाकडे. महाराज कीर्तन पाहिजे. महाराज म्हणले कधी? मे महिन्यामध्ये 15 मे. महाराज म्हणले काय अडचण नाही. 14, 13, 12 सगळ्या मोकळ्याच आहेत म्हणले. मग 15 आम्हाला पाहिजे. महाराज म्हणले कार्यक्रम? म्हणला पोराचा वाढदिवस. महाराज म्हणले पोरगा केवढा आहे? म्हटले 4था वाढदिवस. जोग महाराज म्हणले पोराच्या वाढदिवसाला कीर्तन नक्की करतो, पण 4थ्या नाही 10व्या. अजून 6 वर्ष त्याला तयार होऊ दे. त्याचा हरिपाठ पाठ होऊ दे. त्यानं मृदंगाचे 5-50 बोल बसवू दे. 10-5 अभंग पाठ करू दे. ते मी म्हणून घेतो आणि मग त्याच्या वाढदिवसाचं कीर्तन करतो. आताच नको. मी आज कीर्तन करायचं आणि भविष्यात त्यानं लुटारू पुढारी व्हायचं. असं जर झालं तर माझं कीर्तन वाया जाईल. तो माणूस म्हणला नंतरचं नंतर, जेव्हाचे गहू तेव्हाच्या पोळ्या. आज करावं लागेल. महाराज म्हणले शक्य नाही. महाराज हो म्हणा, एका कीर्तनाचे 1 लाख रुपये देतो. कधी? 2025ला नाही, 1915ला. 1915ला 1 लाख रुपये द्यायला बुवा तयार आहे. महाराज म्हणले नाही बुवा, मी कीर्तन करू शकणार नाही. महाराज हो म्हणा, 1.5 लाख देतो. अरे शक्य नाही. महाराज हो म्हणा, 2 लाख देतो. 1915ला महाराज फक्त 1 तास कीर्तन करा, 2 लाख रुपये देतो. महाराज म्हणले नाही म्हणजे नाही. तो वैतागून गेला आणि उठून म्हटला जाऊ द्या महाराज, तुम्ही पण ध्यानात ठेवाल, एका कीर्तनाचे 2 लाख देणारा पठ्ठ्या तुम्हाला भेटला होता. महाराज रुबाबात उठून उभं राहिले. महाराजांनी सांगितलं तू सुद्धा ध्यानात ठेवशील, तुझ्या त्या 2 लाखाला लाथ मारणारा जोग नावाचा पठ्ठ्या भेटला होता. 41चे 51 झाले की आजी मारायला लागली. महाराज विठाला विठाला अंजनपूरला 41 ठरवून तारीख घ्यायची आणि लगेचच केदार महाराजांनी म्हणायचं 51 देतो महाराज, तेवढी बदला. लगेच रेड्डीला फोन, एवढं वर्ष तुमचं कीर्तन राहू द्या. सतीश महाराजांचा लय आग्रह चाललाय.
10,000साठी बैमान होणारे आजचे कीर्तनकार कुठं आणि 2 लाखाला लात मारणारा आमचा काठीवाला महात्मा कुठं. चरित्र त्यांची उगाच इतिहास होत नाही. 107 वर्ष झालेत आमच्या संस्थेला. शिक्षकांना पगार नाही, विद्यार्थ्यांना फी नाही. आणि आपल्या मराठवाड्याचं भाग्य आणि वैभव गुरुवर्य संदीपान महाराज हसेगावकर दादा चरित्रात संतांचा इतिहास वाचला पाहिजे, त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. दैवी चरित्रात देवाचे अनंत अवतार आहे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित अनंत रूपे अनंत वेसे देखिले अनंत रूप नाना अवतारी अवतरला देव. तसं भागवतात 24 सांगितले. वारकरी संप्रदायानं 10चा गौरव केला. मत्स्य कच्छ वराह नारसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कल्की. अवतार 10 आहेत. गर्ग संहितेत त्याचे प्रकार 6 पाडलेत. अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि परिपूर्ण. 2 अवतारांचं आपल्या संत मालिकेत विशेषत्वानं कौतुक झालंय. पूर्ण अवतार राम कृष्ण, पूर्ण अवतार राम कृष्ण पूर्ण अवतार, राम कृष्ण अवतार. दुर्जनाचा करुण संहार, पूर्ण अवतार राम कृष्ण, पूर्ण अवतार राम कृष्ण, पूर्ण अवतार राम कृष्ण. जनाचा करुण संहार, पूर्ण अवतार राम कृष्ण, पूर्ण अवतार राम कृष्ण, पूर्ण अवतार राम कृष्ण. दुर्जनाचा येणे करुणी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण. राम अवतारही गोड आहे, कृष्ण अवतारही गोड आहे. त्यात पुन्हा बारकावा आहे का, राम अवतार पूर्ण आहे, कृष्ण अवतार परिपूर्ण आहे. साधा फरक आहे. महिला मंडळ तुमच्या भाषेत सांगतो. पुरणपोळ्या माहित आहे तुम्हाला, झाडाला लागतात, हो म्हणू नका. पुरणपोळी साधी पोळी साधा फरक आहे. साध्या पोळीत पुरण नाही. राम अवतार म्हणजे साधी पोळी आणि कृष्ण अवतार म्हणजे पुरणपोळी, इतकाच फरक आहे. रामाकडं सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. कृष्णाकडं सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्य आहे. मला तुम्ही सांगा, रामाला बायका किती? लोक घोटाळ्यात पडले. बायका कसं काय? बायको एक बाणी एक वचनी एक पत्नी, एकच पत्नी आहे. मला सांगा, रामाला 2 करायचं सामर्थ्य नव्हतं का? अयोध्येचे राजे होते. हल्ली नुसता झेडपी मेंबर झाला तर 2-2 करायला. आमदार खासदार यायचं तर विचारूच नका. अयोध्येचा राजा आहे प्रभू. बर, वडिलांना 703 बायका आहेत. यांना 2 करायला अडचण नव्हती. 2 करण्याचं सामर्थ्य होतं पण 2 करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. बोलिले वाल्मिक
तैसेची करीन वरतोनी दावीन मोडोनी दावीन नाही. मर्यादा पूर्ण अवतार आहे. इकडं आमच्या कृष्णाचं बघा बरं किती बायका आता सांगा. 16,108. अनेक वचन्या, अनेक बाण्या आणि अनेक राण्या. तिथं मर्यादा नाही, बंधन नाही. राम अवताराची मर्यादा इतकी सुंदर आहे. राम मित्राला त्यांचा स्वाभिमान वाटावा, भक्तांना त्यांचा स्वाभिमान वाटावा नवल नाही. वैऱ्याला सुद्धा रामाचा स्वाभिमान आहे. रावणाला सुद्धा वाटत होतं रामासारखा वैरी मला मिळाला, माझं जीवन धन्य झालं. एकदा मंदोदरीचा रावणाचा संवाद आहे. काल्पनिक आहे, कल्पना विलास आहे, रामायणात शोधत बसाल. हे माझ्या डोक्यातून तयार केलंय मी, पण चांगलंय. मंदोदरी रावणाला विचारते, का हो सीता फारच सुंदर आहे का? रावण म्हटला, सुंदर नसती तर मी पळून आणली असती का? मंदोदरी म्हटली, मग मी सुंदर नाही का? रावण म्हणला, तू सुंदर नसती तर 80,000 असताना तुला पट्टराणी केलं असतं का? ज्या अर्थी तू पट्टराणी आहे त्या अर्थी तू सुंदर आहे, आणि ज्या अर्थी एवढ्या असताना मी तिला पळवून आणलं त्या अर्थी ती पण सुंदर आहे. मग मंदोदरी म्हणली, आम्ही दोघी सुंदर आहे? रावण म्हणला, हो दोघी सुंदर आहे. मग मंदोदरी रावणाला म्हणती, समजा रामाची बायको सुंदर म्हणून तुम्ही पळवून आणली, तुमची बातमी सुंदर आहे ही बातमी जर रामाला कळाली आणि रामानं तुमची बायको पळवून नेली तर? मंदोदरी रावण हसला आणि म्हणला, येडी, दुसऱ्याच्या बायका पळवून न्यायला तो काही रावण आहे का? तो कोण आहे? राम आहे. राम दुसऱ्याच्या पत्नीवर वाईट नजर ठेवत नाही. हा विश्वास कोणाला आहे? रावणाला. याला म्हणायचं रामराज्य. विठाला विठाला. चला, कृष्णाचं अमर्याद चरित्र आहे. त्याला 16,108 बायका होत्या. मान्य आहे तुम्हाला? मान्य. वारकरी सांगा. आता सांगा, कृष्ण ब्रह्मचारी होते का नव्हते? होते. बायका कोणाच्या? कृष्णाच्या. आणि कृष्ण ब्रह्मचारी होता का? सूत्र कळलं ना? ब्रह्मचार्याला बायको नसते आणि बायकोवाल्याला ब्रह्मचारी म्हणायचं नसतं. पण आमच्या कृष्णाला हे दोन्ही विशेषण लागू होतात. तो ब्रह्मचारी आहे आणि त्याला बायकाही आहे. भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. तुका म्हणे नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. बर, त्याच्या ब्रह्मचारित्वाची साक्ष माझ्यासारखा कीर्तन सांगणारा देत नाही, यमुना माता देत. मज बोली पडली कैशा परी, आम्हा भोगुनी म्हणे मी ब्रह्मचारी. दिली वाट यमुना माय खरी, तुम्हा आम्हा न कळे अद्यापि वरिओ. तो स्वतःच्या बायकोला म्हणत होता मी ब्रह्मचारी आहे, आणि बायकांना ऐकून घेण्याशिवाय पर्याय नव्हता. तुम्ही घरी जाऊन प्रयोग करून बघा. बायकोला एवढंच म्हणा, मी ब्रह्मचारी आहे. बायकोनं लाटणं फेकून आणलं तर मला सांगू नका. कोणत्या पत्नीला पटेल? ती म्हणल, माझ्या बापानं 1,00,000 रुपयाचं लॉन्च केलं होतं भाड्यानं. या भाड्याला पोरगी देण्यासाठी 1,00,000चं लॉन्चचं भाडं दिलं होतं माझ्या पप्पानं. गाव जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. 17 पदार्थ जेवायला बनवले होते. 95,000 सुपारी देऊन डीजे लावला होता. आणि एवढं थाटात लग्न लावून दिलं. बेशरम ब्रह्मचारी म्हणतो, तुला लाज वाटली पाहिजे.
ऐकून घेणार नाही कोणतीच पत्नी. आमचे कृष्ण स्वतःच्या पत्नीला म्हणत होते आम्ही ब्रह्मचारी आहे, आणि बायकांना ऐकल्याशिवाय पर्याय नव्हता. फरक हा दोघांच्या चरित्रातला आहे. कृष्ण चरित्र अगाध आहे, आता आगाध आहे, अपरिमित आहे. 125 वर्ष देव राहिलेत भूतलावर. त्यामध्ये 11 वर्ष गोकुळामध्ये, 14 वर्ष मथुरेमध्ये आणि 100 वर्ष द्वारकेमध्ये. आणि 100 नंतर द्वारकेवरून आलेत पंढरपूरला. ते द्वारकेचाच बुवा इकडे. ही गुप्त गोष्ट आपल्या महाराष्ट्रातच राहू द्या बरं. आपला विठोबा मूळचा महाराष्ट्रीयन नाही, तो गुजरात मधून आलेला आहे. पण ही बातमी बाहेर पांगू देऊ नका. त्या दोघांच्या जर ध्यानात आलं ना, दोघं कळले का गुजराती, आपला देवही तिकडे घेऊन जातील गुजरातला. आपल्या मोठा भाईला सांगू नका. द्वारकेवर ना आला, त्याचं घडलं असं. भगवान 125 वर्षाचे, द्वारकेचा द्वारकाधीश, बालसखी बालमैत्रीण राधा द्वारकेत गेली. द्वारकेतून थेट दरबारात आली, थेट कृष्णाच्या मांडीवर जाऊन बसली. ती रुक्मिणीला दिसली, ते बघून रुक्मिणी रुसली आणि रुक्मिणी दिंडीर वनात येऊन बसली. परत सांगतो एकदा, राधिका द्वारकेत गेली, दरबारात आली, कृष्णाच्या मांडीवर बसली, ती रुक्मिणीला दिसली, ते बघून रुक्मिणी रुसली, दिंडीर वनात येऊन बसली. पुरुष मंडळीला मी प्रश्न विचारतो, आपल्यापैकी कोणाची पत्नी रुसून माहेरी गेली, आपण काय केलं असतं? दुसरी म्हणू नका, घरी गेलं की भांडणं होतील. सासरवाडीला गेलो असतो म्हणा, सासऱ्याचे पाय धरले असते म्हणा, तिची समजूत काढली असती आणि गाडीवर डबल सीट आणली असती. आमच्या देवानं तेच केलं. बायकोची समजूत काढायला पंढरपूरला आले. दिंडीरवन म्हणजे पंढरपूर. तिथं आमचे पुंडलिक बुवा बसले होते, आई वडिलाची सेवा करत. भगवान आले, ओ बुवा. एक गौर वर्णाची लावण्यवती भरजरी वस्त्र घातलेली, दागदागिन्यानं सजलेली सौंदर्यवती स्त्री या दिशेनं आली आहे. माझी पत्नी आहे, माझी बायको आहे. ती पाहिली आहे का तुम्ही? पुंडलिकानं सांगितलं, बुवा आई वडिलाच्या सेवेत मी एवढा मग्न झालोय, 8 दिवस झालं, माझी बायको कुठे मला माहित नाही. तुझी बघायला वेळ कोणाला आहे? देव म्हणले, माग वळून बघ मी कोण आहे. कोण? तू तुझ्या घरचा मोठा असशील, मला वेळ नाही. सांगतो तुला, जरा सेवा होऊ द्या आई वडिलाची, तोपर्यंत मी काय करू? वीट घेतली आणि फेकली मागं, जाय त्याच्यावर उभा राहा म्हटली. ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकावली. हेही चरित्र आहे त्याच. द्वारकेत 100 वर्ष केलंय, पण द्वारकेतलं राजकारण आहे. ह्याला त्याच्यावर टाकायचं आणि त्याला ह्याच्यावर. मी म्हणतो त्याच्यासारखा राजकारणी अजून जन्माला यायचा आहे. लोक म्हणतात ह्यो लय चॅप्टर आहे, ते लय चॅप्टर आहे. कोणी चॅप्टर नाही, त्याच्या पुढे सगळे फिके आहेत. आमचे गुरुवर्य सांगायचे, उभ्या जगाला गोंधळात टाकणारा महागोंधळी जर कोण असेल तर तो द्वारकेत बसलेला बुवा आहे. मग ते राजकारणाचं चरित्र आपल्याला नको. मग मथुरेत 14 वर्ष राहिले, त्याच्यात 17 महायुद्ध झालेत. जरासंधानं 17 आक्रमण केले, 18वं काळयवनाला घेऊन केलं. 14 वर्षात 18 लढाया. मग असलं मारामारीचं सांगत बसायचं का? बिलकुल सांगायचं नाही. चरित्र त्याचं गोडच आहे. पवित्र होईन चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गोचर्या. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. सगळं खरं आहे, पण द्वारकेतलं राजकारणाचं चरित्र सांगायचं नाही. मथुरेतलं मारामाऱ्याचं चरित्र सांगायचं नाही. मग सांगायचं कुठलं? अभंगाच्या 3ऱ्या चरणात आहे चरित्र. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, हो चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते
उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळी जे केले ते उच्चारायचं. गोकुळात दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने. काही रांगताना काही गायी चारताना. त्याच्या रांगण्यापासून सुरुवात करू. आम्ही उभे पुढं म्हणतो, महिला मंडळाने माग म्हणायचं. बसलेले सगळेच माग म्हणा. तळवे तळ हात तळहात टेकी तळवे तळहात तळहात टेकी डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत तळहात तळहात टेकी तळवे तळहात तळहात टेकी तळवे तळहात तळहात टेकी डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. शाबास. डाव्या गुडघ्याने रांगू लागल. रांग तरंगणी चोरीत लोणी गवळे धरी गवळणी बांधित चरणी गळानी केशोनी सजाई दही दूध लक्ष्मी मारे नवल केले साज. ओ कृष्ण आळीवा वरदुनी मागे दावा कृष्ण आळीवा. रांगू लागले. मंडळ स्थापन केलं देवानं. शौर्य लीला प्रसारक मंडळ. मंडळाचे सभासद नेमले. वडजा वाकड्या पेंद्या सुदामा विट्या दांड्या गोंद्या महाद्या वाकड्या कुबड्या बोबड्या. मंडळाची मिटिंग लावली. मिटिंग पुढे प्रस्ताव ठेवला. याल तरी यारे लागे अवघे माझ्या आजी देतो पोटभर. म्हणलं की बोबड्या पुढे आला. तिथन्या ते तोत्र होत. पोत बल देणार म्हणजे तुझ्या बापाच्या घालत देणार आहेत का? देव म्हणले माझ्या बापाचं कोणाला देत नाही, तुझ्याच बापाचं तुलाच खाऊ घालायचे. बोबड्या म्हणला आमच्या बापात पाहत त्याल वाटता दात त्यांपोत भलून हालदा आंबे दोगायला ना हालद लातुल्ला. दोन ते तर वलवे आहेत म्हणला. वरवेच असते. त्याला विचारला म्हशी किती होतो या पप्पाकडे? मती दोनच आहेत. बोल त्याला येत. आधा दूध आधा पाणी. जादा आले तो बैमान. मथुलेला जात त्याला वाजता. देव म्हणले 4ला जात. रात्री 12ला तुझ्या घरी दरोडा. दरोडा म्हणलं की बोबड्यानं उडी मारली. तिथं नेऊ तलवाला आणू का का तुला आणू? देव म्हणले आपल्या दरोड्याला तलवार सुरा लागत नाही. 4 वस्तू छोटे छोटे खडे वस्त्रगाळ माती 3 तोंडाचा काठा. काय म्हणतात इकडे? सराटा. काही भागात त्याला गाढव काठा म्हणतात. कसंही टाकलं तर एक टोक वरीच. काही काही माणसं तशी असतात बघा. सप्त्याच्या कमिटीत घेतले तर पट्टीत घोटाळा. कशाचे पैसे लिहितात. लातूरला तुकाराम शास्त्रीला पत्रिका द्यायला गेलो. जाताना भजे खाल्ले आणि येताना खिचडी खाल्ली. 150 रुपये. हवा रे भजन खिचडी. कारभार असा असतो काय कुठं? पदरचं पेट्रोल टाकून पत्रिका वाटणं होत असल्या तर वाटायच्या, नाहीतर व्हॉट्सअपला टाकायच्या. बिलात लिहायचं नाही. पत्रिका द्यायला गेलो पेट्रोल टाकलं. वर्गणीत घोटाळा करतील. नाही सप्त्याच्या कमिटीत घेतलं चालू कीर्तना डीपीतले सगळे फ्यूज काढून घरी घेऊन जातील. करा सप्ता. तुमच्या राजकारणाच्या भाषेत आपल्या पॅनल मध्ये घेतलं तर आपल्या गुप्त बातम्या विरोधकाला सांगतात, आणि आपल्या पॅनल मधून काढलं तर 3रा पॅनल उभा करून आपल्याला गोत्यात आणतात. त्याचाही येत नाही ना आपला येत नाही, 3ऱ्याचाच येते. आपल्या सोप्या भाषेत म्हण जुनी, धरलं तर सावतय आणि सोडलं तर पळतय. हे असले काही काटे असतात बघा. हे असले अस्वलासारखे सांभाळायचे. अंगावर येऊ नये म्हणून काठी हातात ठेवायची आणि लांब जाऊ नये म्हणून दोरीनं बांधून ठेवायचं. अस्वल सांभाळणारे लोक कसं सांभाळतात? दोरीनं बांधतात आणि काठी हातात ठेवतात. अंगावर येऊ नये म्हणून काठी आणि आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून दोरी. तसे काही काटे असेच सांभाळावं लागतात. दोरीन काठी घेऊन लांब जाऊ नये म्हणजे दोरी. दोरी म्हणजे काय? महिन्याकाठी 1-2 वेळा ढाब्यावर न्यावं लागतंय, बाकी काही नाही. 2-4 बाटल्या पाठवल्या की राहते ते दोरी.
आणि अंगावर येऊन ये म्हणून काठी. लय वळवळ करू लागलं की कोपऱ्यात घ्यावं लागतं एखाद दिवशी. दोरीन काठी, हे काठी आणि एक मोठी काठी घ्यायची. बाबड्या म्हणला दही दूध तुपलो नि तोला येते ना. देव म्हणले मग एवढं थांबता त्याला. देव म्हणले वा गवळणी हुशार झाल्यात. त्या सगळं दही दूध एका ठिकाणी साठवायला लागल्यात. वाड्याला कुलूप लावायला, रात्रभर जागता पहारा द्यायला लागल्यात. मग आपण काय करायचं, मागच्या खिडकीतून घुसायचं, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न, भिंतीच्या पोटाला उभं राहायचं. त्या डोकेबाज आहेत, मध्ये भांडे ठेवलेत त्यांनी, कुठं ग्लास, कुठं वाटी, कुठं परात, कुठं तांब्या. आपण मध्ये गेलो की पायाला ग्लास लागणार, ठणकन आवाज होणार, त्यांना चाहूल लागणार, बोके घुसले मध्ये. मग आपण भिंतीच्या पोटाला उभं राहायचं, मध्ये जायचं नाही. आणि जाग्यावरून केदार महाराज असे खडे घ्यायचे आणि ते खडे असे फेकायचे. ते जाणार गाडग्यावर आपटणार. गाडगे रिकामे असले तर आवाज येणार, टन असं. कसा असं. बावड्या म्हणला हा चांगली आयडिया आहे. आणि भरलेले गाडगे आतले तर देव म्हणले आवाज बदलून, शाबास. असं काटोकाट भरलेलं गाडगं पाहिजे. हे गाडगं काटोकाट भरले म्हणून तर हे लोटके भरायला लागलेत. आपल्या भागाला एक आवश्यक होती अशी संस्था, ती झाली. आणि चांगलं वांजरखेडा म्हणजे असा चौकून मध्यवर्ती पॉइंट झाला. या भागात मी खूप कथा कीर्तन केले. नॅचरल शुगरला 7, 8, 9 3 वर्ष कथा केली. घारगावला जवळजवळ 7 वर्ष कथा केली. आपलं घारगाव ईस्थळच्या पलकड, ईस्थळला कीर्तन केलं. ते आपले मृदंगवादक प्रताप कुठला आहे, आव्हाड शिरपुरा, तिथंही कीर्तन केले. या भागात खूप भोई समुद्रात आमचं काय हक्काचं 8-9 वर्ष कीर्तन सलग भोई समुद्राला. घारगावला 7 कथा केल्या मी 7 वर्ष सलग. सोळंके आप्पा होते सरपंच, आता गेले कोरोनामध्ये ते. व त्यांच्यानंतरही 5 वर्ष मी सांगल तोच कथाकार तिथं पाठवल्या जायचा. 12 वर्ष तिथला सप्ताह पाहिला. अशी संस्था ह्या भागात एक अत्यंत गरजेची होती. सतीश महाराजांनी केली. या परिसराचं फार मोठं काम झालंय. तेव्हा आपल्याही गावातून 4-2 विद्यार्थी पाठवायचे असतील तर जूनमध्ये बिलकुल, या दुसरं वर्ष जूनला त्यांचं सुरू होणार. हो का, एक गॅरंटी देतो, हे पोरं मोठे कीर्तनकार होतील नाही होतील त्यांचं नशीब, मोठे गायक वादक होतील नाही होतील त्यांचं नशीब, पण हे पोरं चांगले नागरिक नक्की होतील हे कीर्तनाच्या गादीवरून सांगतो. हे पोरं म्हातारपणात मायबापाला वृद्धाश्रमात पाठवणार नाही, गोठ्यात त्यांची व्यवस्था करणार नाही, याची गॅरंटी आज कीर्तनातून मी देतो. बाकी कीर्तनकार झाले तर खूप मोठे होतील. ते कडेच ना तू काय सोपडे काय गोड आवाज आहे लेकराचा. कोण्यातरी मोठ्या चांगल्या माणसाकडे शिक बाबा. आडगावकर दादाकडे जाय, नागेश दादाकडे आळंदीत. तू आडगावकर दादाकडेच क्लास लाव. बिलकुल तुझं गाणं त्यांच्या ढंगानं जाणार आहे. त्यांच्याकडे गेलास तर तुझं सोनं होऊन जाईल. विठाला दादाकडे तरी जा, नाही तर यादवराज फडसरांकडे तरी जा. मोठ्या माणसाकडे एकदा क्लास लाव. आठवड्यात एकदाच जा, पण तुझं कल्याण होईल. वय आहे शिकण्याचं. महाराज आम्ही शिकायला गेलो, आमचंच आम्हाला भागवावं लागत होतं. मी आळंदीच्या हॉटेलमध्ये 1 आठवडा 70 रुपये रोजानं काम केलं आणि मग कॉलेजची फी भरली. एका कंपनीमध्ये 90 रुपये रोजानं झाडाचे आळे खंदायचं काम केलं आठवडाभर आणि दुसरी परीक्षा फी कॉलेजची भरली. AA झालो, PhD झालो, पण स्वतःचे कष्ट स्वतः करून शिकावं. अन्न सुद्धा मधुकरी मागायला गेल्याशिवाय मिळत नव्हतं. त्या मानानं आज तुम्हाला सोयी चांगल्या आहेत, सगळं जाग्यावर मिळतंय. शिकायच्या वयामध्ये उमेदीनं शिकायचंच. महाराज आजही माऊली, आजही मी वेळ मिळाला की 3-3.5 तास गाथा ज्ञानेश्वरी घेऊन बसतो. मागच्या 3 महिन्यात मी अशा 700 ओव्या निवडून काढल्यात की ज्या ओवीला तुकाराम महाराजाचं प्रमाण, नामदेव महाराजाचं प्रमाण आणि एकनाथी भागवतातली ओवी, ज्ञानेश्वरीची ओवी, त्याच अर्थाचं तुकोबारायाचं प्रमाण, त्याच अर्थाचं एकनाथ महाराजाचं प्रमाण, त्याच अर्थाचं नामदेवरायाचं प्रमाण आणि त्याच अर्थाची भागवतातली ओवी
असं गणित काढतोय मी. एका अर्थाचे 4-5 प्रमाण ओव्या एका वेळेला मिळाल्या पाहिजे. लवकरच मी त्याचा ग्रंथ प्रकाशित करणार आहे. हे काम गेले 3 महिने मी करतोय. अभ्यासाचं वय नाही, अभ्यासाला कंटाळा करायचा नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, माणूस हा शेवटपर्यंत विद्यार्थी असला पाहिजे आणि त्यानं शिक्षण घेत राहिलं पाहिजे. कारण शिक्षण वाघिणीचं दूध आहे. तो जो पिणार आहे तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. विठाला काटोकाट भरलेलं म्हणून सांगितलं. बावड्या म्हणला भालीत आई दी आवड गालगे तपात पण थांबदा गालगे दल खाली नतले थिंक्यात आतले तल. देव म्हणले दुसरा उपाय. तिघांनी वाकायचं, मी मानगुटीवर उभा राहतो. शिंके लांबविली दोरी होतो तिघाची मी वर. गाडग फोडतो, मटेरियल माझ्या हातात पडतंय, वंजळीत पडलं की मी पितो. बावड्या म्हणला हातात कलीत आहे. थाले त्यालवल ते आम्हाला धेंदे घेऊन हिंदायला लाव आणि थगले तेंदल एकतात हान. देव म्हणले नाही रे बाबा, 25-15 देतो तुम्हाला. DPDC आहे, तुम्ही टेन्शन का घ्यायला लागला. मरू देत नाही तुम्हाला. हा शिल्लक पडू देणार नाही त्याचं टेन्शन घेऊ नका, पण मरू देत नाही. कथा देणार आले. देव म्हणले इकडून एक टेंडर, इकडून एक टेंडर, वाहती त्या धारा घ्या रे दोही त्या. बावड्या म्हणला त्यानं काय होणार, तू तेंदल घेणार आणि त्या ते 2 तुकडे कलणार, दोघांना देणार. खाल त्यानं काय बोंबा मालाय त्या का. देव म्हणले मलाच कोपर आहेत का, तुम्हाला नाहीत का. तुम्हीच्या खाली 2 कोपराला 2 जण लावान. हा आता कला येतं होय. म्हणजे तू 1 कोटी तर घेणार आणि खालत्या 50 लाखात आम्ही थगल्याने भागवायत. हा ते तसंच असते म्हणले. मग आम्ही 5-5 वर्ष एवढा खर्च कशाला करतोय. कल्लले हो, पण येऊलं व्हायला 1 तास लागल. देव म्हणले लागू दे, तुला काय अंजनपूरला जायचंय काल्याला. तर नाही बाबा, गवलनी दाग्या होतील ना, मागं लागतील, मग काय करायचं. देव म्हणले मग हे सराटे कशाला आणले, तिच्या वाटत टाकायचे, तिच्या पायात मोडतील, ती काढत बसल, आपण घर गाठायचं. आणि बावड्या म्हणला त्या गवलनी तपला घालून मागं लागल्या तल. देव म्हणले मला माहित आहे माझे कार्यकर्ते सुपिकच आहेत. ती चपला घालून आली तर हे वस्त्र गाळ माती तिच्या डोळ्यात फेकायची, ती डोळे चोळत बसल, आपण घर गाठायचं. आणि बावड्या म्हणला ती तत्मा घालून आल्यावर. देव म्हणले ह्याच्या 2 कानफडात द्या बरं. त्या काळात चष्मे उपलब्ध नव्हते. विठाला घर पाहुणी एकांताचे नवविधा नवनीताचे. मग गवळणी सांगती गाराणी, रात्रीबाई आले चक्रपाणी, खावणी दही दूध तुपलोनी, फोडिले अवघी विरजणी, हे ग बाई आम्हासी पहावे ना, यशोदे बाळ तुझा. गवळणी एवढ्या त्रस्त झाल्या. गवळणी यशोदेला म्हणल्या एकच तुला बाई, आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोड. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे, गोकुळी राहावे की जावे, गोकुळी राहावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे शंभर गवळणी 100 तोंड. यशोदा म्हणली सगळ्या आरडू नका, एक सांगा. मग एक सुरू झालं. परवाला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा, 3 तोंडावर तुझ्या बापाचे हे घर. एक जण म्हणले हे बारीक सारीक सांगूच नका यशोदे माझा ऐक, कालची गोष्ट. यशोदा म्हणली सगळ्या थांबा हिचा ऐका, एक सुंदर गवळण आणायची म्हणून सांगतो. ती म्हणली कालची गोष्ट यशोदाबाई, मी आणि माझे पती आमच्या खोलीमध्ये निद्रिस्त असताना, झोपेत असताना खिडकी उघडली ह्यानं, खिडकीतून मुंगूस घरामध्ये सोडलं आणि खिडकी लावून भला मोठा दगड खिडकीला लावला, म्हणजे खिडकीतूनही त्याला बाहेर जाता येऊ नये आणि दरवाजातूनही त्याला बाहेर जाता येऊ नये. ते आमच्या अंथरुणात घुसलं आणि आम्हाला बोचकारू लागलं. आम्ही असता निदसुरी, रात्र झाली 2 प्रहर, मी असता पती शेजारी ग बाई बाई, अवचित आला अवचित हरी तुझा बाई बाई, अवचित हरी तुझा अवचित हरी तुझा बाई बाई, अवचित हरी तुझा बाई
होता आम्ही भ्यालो नग्नाची झाले मी सर्वथा भूत भूत म्हणून मी झाले ग बाई बाई अवचित हार तुझा ग बाई बाई अवचित हार तुझा ग बाई बाई अवचित हार तुझा शिर भेटले बाई तत्वता नग्नची झाले मी सर्वथा भूत भूत म्हणून मी भ्याले ओरडू लागले भूत भूत नवरा म्हणला का बस त्याच्याच भूतान गीत आणि जे काही 100-500 आहेत ते अंजनपुरात कीर्तनात बसलेत एक नवरा घरी बायकोला म्हणू लागला ह्या जगातल्या सगळ्या बायांना हडळीत हडळ बायको म्हणली काय म्हणला हो हो ह्या जगातल्या सगळ्या बाया हडळ आहेत तुम्ही मला हडळ म्हणला तो म्हणला तुला हडळ कसं म्हणेल मी जगातल्या बाया सांगितल्या जगातल्या सगळ्या बाया हडळ आहेत तू हडळ नाही तू त्यांची राणी आहेस जाऊ द्या कशाचे भूतन कशाचं काय ती म्हणली अहो मला बोचकारलंय तो म्हणला भूत बोचकारत नसतं झपाटत असतं आल्या गेल्या झडपी वाटे पंढरीचे भूत मोठे तुला झडपिलंय का नाही म्हणली बोचकारलं थांब बघू दे म्हणला त्यानं दिवा लावला आणि दिवा असा धरला की त्याला मुंगूस दिसलं मुंगसाला तो दिसला मुंगसानं टनकन उडी मारली एका पंजानं दिवान दुसरा पंजा गालावर असं वर काढलं तसा दिवा फेकून दिला आणि बायकोचा हात धरला गा दार उघड लवकर बाहेर पळ ती म्हणली पळू पण लुंगी लावा लुंगीचं बघू नंतर पळ अधिक म्हणली झाले का तू पळ गुमूस आले गुमूस ती म्हणली माय गुमूस नसल सुमुंग असल ते गुमूस म्हणून पळू लागलं ती सुमुंग म्हणून पळू लागली मुंगूस दोघाला कळण यशोदेला हसावं का रडावं लक्षात येईना जाऊ द्या महिला मंडळ तुम्हाला प्रश्न तुमच्या लेकराचे गाराने शेजारनी सांगू लागल्या पटतील आणि जिला पटल ती सख्खी आई असेल सख्खी आईला पटल कसं हे का बाळाचं ऐकून घेत नाही तिला म्हणायचं त्याची आई आपला तो बाळ्यान दुसऱ्याचं ती कार्ट ऐकूनच घेत नाही महाराज आई माझ्या गावात जिल्हा परिषद शाळा आहे मी शिक्षक पालक समितीचा अध्यक्ष आहे पोरांना गणवेश घ्यायचे होते आम्हाला 10 जणांनी इन्स्ट्रुमेंट पाठवलं होतं आमचं गणित कसं राहतंय स्वस्तात मिळावं क्वालिटी मिळावी आणि क्वांटिटी मिळावी 4 ड्रेस जास्त आले तर गरीबाच्या लेकराला 2-2 देऊ बाबा आम्ही काय पदरचे पैसे टाकतो त्याच्यामध्ये दरवर्षी मी 5-25 हजार घालतो आमचं ठरलं आम्ही मुख्याध्यापक बसलो तेवढ्यात एक काकू आली ऑर्डर हेडमास्तर कुठं आहे कुठं हेडमास्तर शिपायानं आणली ऑफिसच्या दारात उभी केली मध्ये येण्याच्या आधीच आहे हेडमास्तरा मला कशाला बोलविलंय मी असं मागं वळून बघितलं मला बघितलं की म्हणले माय महाराज आहेत का पदर सावरू लागली मी म्हणलं राहू दे इथवर आरडाओरडा करत आली ना आता पदर घ्यायली राहू दे काय नाटकं लावली काय झालं अरे हेडमास्तरनं बोल मी म्हणलं सर म्हण गुरुजी म्हण हेडमास्तर काय लावलंस ते म्हणले नाही का ते हेडमास्तर विचारा त्याला सर म्हणले काकू तुम्ही बंड्याची आई आहेत का हो माझंच लेकरू इथे सर म्हणले काकू बंड्याला काही सांगा हो सगळी शाळा डोक्यावर घेतली त्यानं बोर्ड फोडायले दप्तर फाडायले पेन मोडायले झाडाच्या फांद्या तोडायले ट्यूब फोडायले पंखे मोडायले मास्तर सगळे कंटाळले बघा त्याला नुसता गोंधळ घालते 2 शब्द सांगा त्याला काकू काय गोड बोलली महाराज म्हणले हो का गुरुजी ते घरी बी तसाच गोंधळ घालते आम्ही कधीतरी तक्रार घेऊन शाळेत आलोय का आता एक काम करायचं घरी गोंधळ घातला आम्ही बघून घ्यायचा शाळेत गोंधळ घातला तुम्ही बघून घ्यायचा सरकार काही फुकट पगार द्यायलाय का तुम्हाला याला काय म्हणायचं आई गेली निघून महाराज एक मास्तरीन बाई भेटल्या अहो काकू बंड्याला काही सांगा तुमच्या आता तुझं काय म्हणली अहो नुसत्या घाण शिव्या देतोय तो काकू म्हणली काळजी करू नको उद्यापासून चांगल्या द्यायला लावते पण शिव्याच द्यायला लावते यशोदा आई आहे आई यशोदेनं सगळ्या गवळणीचं ऐकून घेतलं आणि बाजू मांडताना कृष्णाची बाजू मांडली कशी मांडली
सगुण गुणाचे तान ग बाळ दिसतंय गोजिरवान काय सांगता गारान गो गोकुळच्या नारी काय सांगता गारान गे गोकुळच्या नारी श्रीरंग माझा वेडा नाही आला दुसरा गे जोडा तुम्ही आजी संगत सोडा गे गोकुळच्या नारी तुम्ही आजी संगत सोडा गे गोकुळच्या नारी बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसतय गोजिरवाणी काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. महिला मंडळी एक कडवं माग म्हणा 5 वर्षाचे माझे बाळ गे 5 वर्षाचे माझे बाळ शाबास. अंगणी माझ्या खेळे ग अंगणी माझ्या खेळे शाबास. स्वर धरून तुम्ही लटकीच घेता आळ गे गोकुळच्या नारी. यशोदा त्रस्त गवळणी त्रस्त शेवटी यशोदेला कळलं आपल्याच घरातूनच होतंय सगळं. डेरियात लोणी खादलेरी होणी पाहे तो जननी हाती लागली. एके दिवशी यशोदेनं समोर बसवलं वॉर्निंग हरी तू खोड्या करू नको रे करू नको माझे बाबा हरी तू खोड्या करू नको रे करू नको माझे बाबा. धावोनिया धरीला करी बैसविला मांडीवरी धावोनिया धरीला करी बैसविला मांडीवरी मुख पसरून खरी आ आ आ हरी तू खोड्या करू नको रे करू नको माझे बाबा. एक गोड गवळण मला घ्यायची महिला मंडळीला म्हणायला द्यायची म्हणून यशोदेनं देवाला समोर बसवलंय आणि सक्त ताकीद केली ताकीद. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको कान्हा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्ण तुला रे ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. कान्हा तुला रे ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. गवळा खरी तो मात उठला मात तयाच्या फोडू नको. कृष्णा तुला मी कान्हा तुला मी कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. महिला मंडळी एवढं एक कडवं मी फक्त सुरू करून देतो तुम्ही म्हणायचं कृष्णा तुला मी घरी कुणाच्या कृष्णा शाबास. आली गवळण कपटी राधा शाबास. कृष्णा घरी कुणाच्या बस. एवढ्या जणींनी सांगितल्यावर त्यानं बी ऐकाव की बरं त्या नाही म्हणला राहिला आता सगळ्या गोपाळांना सांगितलंय गावात राहायचं नाही. यारे तुम्ही गाई घेऊन यारे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ यारे तुम्ही गाई
करावया जातो शारंग पाणी. गायी चारल्या, गायी जगवल्या, गायी वळवायला जायची गरज नाही. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू सावळा नंदनुन दाचा. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. हरि की मुरली बाजी रे जमुना के तीर बाज, जमुना के तीर. महिला मंडळ अजून एक कडवं, मग त्यांची एक गवळण घेतो पुढे जातो. ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी ऐकोनी लागला नामाचा, ऐकोनी ऐकोनी. धन्यवाद. अशी सुंदर बासरी बघा. दोघापैकी कोण वाजवणार आहे? एक वाजवायची आणि लगे कालाच करायचा होता. तुझ्या मुरलीची सुरतान म्हणून आहारे सावळी. आहार सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली. आहार सावरिया वाजवली वाजवली मुरली. आहार सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली. आहार सावरिया बाण. तिने हरिला माझा प्राण. संसार केला दानादीन, संसार केला दानादीन. येवोनी हृदय संचरली. आहार सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. गाई जगवल्या, गाई आल्या, खेळही म्हणला होतो तू हा मामा हुमरी आट्या पाट्या. अबक दोबक ते बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळे विट्टी दांडू आता खेळे विट्टी दांडू. अबक दोबक ते बघ पोरा. खेळही झाला. कांदे भार पोटी भूक काय खेळायाचे. काम सारोणी सकळ आले अवघे गोपाळ झाले आता वेळ. म्हणते ना शिदोऱ्या तुका म्हणे आता खेळ मोडावा परता परता. शिदोऱ्या आलेले आहेत. शिंक बांधूनही झालंय. एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा. 5 मिनिटात काला. विठोबार रघुमाई हरि जय विठोबार रघुमाई. हरि जय जगमार कुमाई. सगळे गोपाळ कमलाकार बसवले. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्याचा काला बनवला. भगवान स्वतःच्या हातानं काला वाटतात. बिभ्रत बेनुम जठर पटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पानुम श्रुण कौलम तत्फलान्यंगुली शुभानुदास गीतिगात. प्रसाद देतो पंढरीला पुंडलिका वरदे हरि विठोबा श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. काला झाला. गावकरी बांधवांना धन्यवाद. सोहळ्याचं हे 48वे वर्ष आहे. 2 वर्षांनी म्हणजे पुढचंच वर्ष 26 गेलं की 27ला आपल्या सोहळ्याचा सुवर्ण महोत्सव होणार आहे. तेव्हा इथं आज जमलेल्या सगळ्या भाविकांच्या वतीनं देवाला प्रार्थना करतो
इथं हजर असलेल्यापैकी सुवर्ण महोत्सव होईपर्यंत देवाला विनंती, यातल्या एकालाही देवानं घेऊन जाऊ नये. इथं असलेल्या सगळ्यांनी सुवर्ण महोत्सवाला हजर राहावं आणि सोन्यासारखा सुवर्ण महोत्सव आपल्या नगरीत आप्पा महाराजांच्या पुण्यतिथीच्या उत्सवाचा साजरा व्हावा आणि तो सोहळा भव्य दिव्य पाहता यावा, याची देही याची डोळा, तो सोहळा आपल्याकडून घडावा. तन मन धनानं आपण त्या सोहळ्यासाठी प्रयत्न करावेत आणि तो सोहळा यशस्वी करून घडवून आणावा. याच्यात तिघांना धन्यवाद आहेत महाराज. 77 साली ज्या लोकांनी सोहळा हा सुरू केला त्या लोकांना साष्टांग दंडवत आहे. 50 वर्ष हा सोहळा ज्यांनी चालवला त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. आणि सुवर्ण महोत्सवासाठी आत्तापासून ज्यांचे प्रयत्न सुरू झालेत त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद आहेत. सेवेला सगळ्या गुणवान मंडळीच्या उपस्थितीमध्ये आप्पा महाराजांच्या साक्षीनं या ठिकाणी काल्याच्या सेवेला विराम देऊन कीर्तन सेवा संपवतो. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. तुका मन अवघे धरे, तुका म्हणे आवडी धारी, तुका म्हणे आवडी धारी, तुका मन आवडे धरे, तुका मन आवडे धरे, तुका म्हणे आवडी धारी, तुका म्हणे आवडी धारी, कृपा करे दया रे, कृपा करे दया रे, तारु भाव तने रे, तारु भाव तने रे, कृपा करी दयावारी, कृपा करी दयावारी, तारू भाव सागरीचे, तारू भाव सागरीचे, तने दाद कर शिंके लांब विले दुरी होतो जिगाचे विवरे, तुम्हें भारे रोई कडे मुख पसरोने कडे, आवाचे त्या दाना गेले रोहीच्या कोपरा, भारे रोई कडे मुख पसरोने कडे, तुका म्हणे हाती टोका अधिक उन्हे तुम्हें भारे रोई कडे मुख पसरोने
धरला कृष्णमणी अवगाजनी प्रकाश आला वाटो एकामेका वैष्णवानिका संभ्रम वाकोनिया ब्रह्मादिका उत्तम लोकाला आला वाटो एकामेका वैष्णवानिका संभ्रम तुगामध्ये मंडळी आम्ही बळी विरगाली आला वाटो एकामेका वैष्णवानिका संभ्रम बोलिले जे करू वेडे वाकुडे उत्तरू महाराज तुम्ही सिंध हे नाही विचारिला अधिकार मी आपुला महाराज तुम्ही सिंध तुगामध्ये ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा महाराज तुम्ही सिंध ज्ञानदेव तुकाराम खंड हरिनाम सप्ताह श्री संत नागोबा अप्पा महाराज वर्ष 48वे. तुम्हा सर्व भक्तांच्या सहकार्यातून कष्टातून हा दरवर्षीप्रमाणे आपण हा सप्ताह साजरा करत असतो. आज काल्याची कीर्तन रूपी सेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य रामायणाचार्य हरिभक्त परायण तुकाराम महाराज मुंडे परळी दीन आणि दुर्बळासी सुखराशी हरिकथा. भगवंताची लीला आगाध आहे. 7 दिवस आपण कीर्तन ऐकल्यानंतर जीवनामध्ये आपण का आलो, काल्याचे अनेक प्रकार आहेत. जर आपण या जीवनात का आलो जर कळलं तर तुकोबराय म्हणतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. या तुकोबरायांच्या अभंगाप्रमाणे मानवाचं जीवन आहे. तसेच या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या धर्माचं रक्षण करताना धर्मवीर संभाजी महाराज, संत महापुरुष, देशाचे सैनिक, हे सर्व आपल्या धर्माचं रक्षण करत असतात, आपल्या या मातीचं रक्षण करत असतात. आणि तुम्हा आम्हा शेतकऱ्यांचं राज्य यावं, या दीन दुबळ्यांचं राज्य यावं म्हणून हे संत, हे कीर्तन, हे कथा, हे भावकथा आणि तुम्ही आम्ही. म्हणून तुकोबरायांचं हे प्रमाण आपण काय सांगू, संतांचे उपकार मज निरंतर जागविती. या ठिकाणी सुंदर अशी काल्याची सेवा महाराजांच्या रसाळवाणीतून आपण ऐकलात. या ठिकाणी श्री संत नागोबाप्पाच्या वतीनं, महाराजांच्या वतीनं या ठिकाणी महाराजांचा सन्मान होईल. या ठिकाणी महाराजांचा सन्मान जे करतील, याच गावचे नॅचरल शुगरचे चेअरमन संभाजी काका रेड्डी, नाथभाऊ रेड्डी, माधवभाऊ रेड्डी, तसेच आंबेजोगाई येथे कार्यरत असलेले बालरोग तज्ञ डॉक्टर श्रीनिवास रेड्डी सर, हे सर्व गावकऱ्यांच्या वतीनं व श्री संत आप्पा महाराज यांच्या वतीनं या ठिकाणी महाराजांचा वारकरी सन्मान करतील. चला पुढं नारळ घेऊन या एक जण. तसेच आपल्याला बाल वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी सुंदर असं भजन म्हणा, कीर्तन म्हणा, या ठिकाणी साथ देतात. ते बाल वारकरी शिक्षण संस्था वांजरखेडा यांचे सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. या ठिकाणी सर्वांनी मेहनत घेतली, सर्वांनी कष्ट घेतले. या ठिकाणी गेली 4-5 वर्ष झालं सुंदर अशी माईक सिस्टीम, मंडप, सय्यद साऊंड सिस्टम मंडप यांचं सुद्धा या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो. चला सन्मान करते. तुकामने होऊन गेला निवारला, आता उठावे जे मना येत नाव नारायण. आज करून आरती चक्रपाणी वाळती, आज पुरदे नवसाधन्य ताळारी. महापाऊस कळा पुण्यवंत तुझे बाळा, पुरदे नवसाधन्य ताळारी. तुका वैताळे उभा धन्यवरी, पुरदे नवसाधन्य ताळारी. देवत प्रेमारती गोविंदा देव वारती, धन्य धन्य लोचना नित्य करते आवता. बाळा प्रेमाने मुग्धा वारती परमानंदा, नित्य करते अवलोकन. बाबा मने केशवाची धरुणी राहिलो धन्य धन्य लोचना नित्य. योग्य 28 विद्येवर उभा, बामांगे रुक्माय दिशेतून उभा. पुंडलिकाचे वेदीवर ब्रह्मा चरणी वाहे उंदरी. जय देव जय देव जय पांडुरंग
पांडुरंगा रुक्माई वल्लभ रहित वल्लभ पाविनी जगा जय देव तुझे मला करते उलगटी काजू बिना बर करतो देव तुझ्या नित्य भेटे करुणावंत पुरंदरात जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ रहित वल्लभ पाविनी जगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त येते चंद्रभागे वरिष्ठांगे दर्शनी रामाचे जय होय मुक्ती केशवाचे नामदेव बालो आरते जय देव पांडुरंगा रुक्माई वल्लभ रहित वल्लभ पाविनी जगा जय देव आरती जन राजा कैवल्य जाण बोले राजा